वर्णी आवाज सगळे Oh
सुखदेवी येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम ऐशी दे प्रेम काय कळा डोळे भरण्या पाणी तुझी मुख ते मन सुखदेव कान भरणी ऐकी दिली श्रांती देवा वाहिरंगी टाळी नाचे नवदास हिंदी आकाश पाय सुखम डोळे भरण्या पाणी तुझे मुख हीच सुखदेवा तुकामणी माझा सकळ देवा आणि नकाठावर चिंतयाशी डोळे भरण्या पाणी तुझे मुख ते मन सुखदेवा पांडुरंगा करो प्रथमा नमस्कार मी आता मस्तक हे पाया बाकी काय नाही इथं फळ ना पसपस बाकी संसारामध्ये किती जर सेवा केला जसं मुस्काट उपल्यानंतर मुस्काटच येते धान्य येत नाही कारण मुस्काटच आहे संसारामध्ये सुखाकरता किती जर प्रयत्न केला शेवट दुःख आहे दुःखाचं मूळ अधिष्ठान काय संसार मग त्या संसारामध्ये किती जर तुम्ही सुखाकरता प्रयत्न केला जसं मुस्काटामध्ये धान्य काढण्याकरता प्रयत्न केला तर मुस्काटामध्ये धान्य कधी निघणार नाही तसं संसारामध्ये किती प्रयत्न केला किती लग्न केली किती काय गाड्या घेऊन फिरला इथं सुखाचा लावण्याचं शेवट दुःखच आहे त्याच्याकरता या दुःखातून बाहेर होण्याकरता साधू संतांनी दुःखात ते बाहेर झाले स्वतः सावता महाराज ज्ञानोबा आहे तुकोबा आहे अनेक संतांनी तुम्हाला सांगतो दुःखावर मात करून अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून परमानंद तुम्ही विलीन झाले आणि ती आम्ही तुम्ही विलीन होण्याकरता संत काय साधना सांगतात संताकडून काय मिळत नाही संताकडून मार्ग 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 दावली गेली आधी दया आणि दे संत ते संतांनी मार्ग दाखवले त्याच मार्गाने आपण गेलो आपल्याला रस्ता बरोबर त्यांनी दाखवलेला रस्ता योग्य आणि बरोबर योग्य तुम्हाला समोर याच्याकरता सावता महाराज तुम्ही ते आणि तुकोबर आहे देवाच्या समोर नेहमी देवाशी संबंध ठेवावं संतांशी संबंध ठेवावं ज्याला चांगलं जगायचंय ज्याला चांगलं मरायचंय जसं चांगलं पास व्हायचं विद्यार्थ्यांना अभ्यास करून परिपूर्ण तयारी करतात आणि अभ्यासाला जाऊन बसतात बसून तुम्हाला पेपर चांगला सोडवतात 100% मार्क घेऊन जसं जीवनामध्ये उज्ज्वल जीवन करतात तसं मरण चांगलं करायचं तयार करतो आजच तयार करायची मरायच्या अगोदर साधना संतांनी सांगितलं मरणाला मारण्याची संतांनी ही साधना सांगितली
अगोदरच मराठी अगोदर देवाचं नामचिंतन करून नामचिंतन करण्याकरता देवाला प्रसन्न करून घेण्याकरता हे मुख दिलेले आहे. हे नेमके तुझे तुकोबऱ्या देवासमोर उभारले आणि देवाला म्हणजे वकीलपत्र घेतले तर आमचं तुमचं वकीलपत्र आहे. कारण स्वतः तुम्हाला काय करायचं राहिलं नाही. प्रत्येकर्ते झालो इच्छा केली ती सांगितलं प्रत्येकर्ते झाली त्यांची इच्छा परिपूर्ण झाली. जीवनाला परिपूर्ण विराम आहे. पण तुकोबऱ्या काय ते आमचे तुमचे सामान्य जीवांचे वकीलपत्र घेऊन आम्ही तुम्ही देवाला मानावं, देवासमोर व्हावं, देवाला विनंती करावी, देवाची भक्ती करावी. देव आपुलासा आपुला तो एक देव करुणिया नांदला गेली मुलगी त्या मुलीसारखा नवरा झाल्यानंतर बाकी घरात तर कोणाचाच जात चालत नाही. त्या घरामध्ये व्यवहार सुख ती मुलगी घेतील. त्याचप्रमाणे जीवरूपी मुलगीला जर तुम्हाला सांगतो समाधान जीव सोडायचा ना आपला जो देव आहे त्या देवाशी एकरूप म्हणून देवाला आपलंसं करणं. देव माझा मी देवाचा हेच माझे सत्य. आपली आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बायको नाही, नवरा नाही, मुलगा नाही, डाळिंबी नाही, काय नाही. जाताना शेवट जायचं देव सांगेल सावधान संसार करा. जसं विद्यार्थ्यांना अभ्यास करून परीक्षा तुम्हाला सावधान पेपर सोडून मरताना असं केलं पाहिजे यात तुम्हाला आनंदात गेलं पाहिजे. मरणाला जिंकण्याकरता मानव जन्म आहे, मरणाला मारण्याकरता मानव जन्म आहे, दुःखाला दूर करण्याचा मानव जन्म. देवाच्या समोर साधना देवाच्या समोर उभारले आणि उभारून देवाला विनंती केली. बरेचसे लोकांना इंद्रिय हात पाय कान डोळे हे कशा करता कोणाला माहितीच नाही. बरे भांडत तर बसतील, तुम्हाला काय ते संसाराची गोष्टी बोलतील, तुम्हाला याच्यावर त्यांच्याकडे काय ऐकायला मिळणार नाही. मला अशी काही प्रमुख लोक आहेत बाहेरवरती तुम्हाला सांगतो जगतात आणि शेवट तुम्हाला समय गेलं तर बरं. तारणीमध्ये भजन करा, तारणीमध्ये यात्रा करा, तारणी विठ्ठल 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 वाणीपत्र ऋषी आणि माती कन्नडमध्ये म्हणा. ऋषी जे नामधारक आहेत ना तुकोबऱ्याचा शब्द कधी वाया गेला नाही. नामधारकाचा शब्द काही कधी वाया जात नाही. तुकोबऱ्याला आपल्याला सांगितले की देवाला समोर उभारेल आणि उभारून देवाला विनंती करते भगवंता हे मुख तू कशा करत दिले. अनेक मुंजीचं मुख आहे, ते अनेक 84 लक्ष मुख सर्वांना तोंड आहे, पण ते तोंड तुम्हाला नामचिंतन करता येत नाही. नामचिंतन करण्याकरता नाही त्यांच्या त्याच्या भाषेत तुला त्यांचं कळते. फक्त मानव जन्म हे कशा करता येते माहिती आहे का? भगवंताचं नामचिंतन करण्याकरता गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम कीर्तन हे 3 करण्याकरता मानव जन्म दिले. तर याच्याकरता बरेचसे लोक तुम्हाला सांगतो नव्यानं आपली भक्ती करण्यात नव्यानं खाना पिना मजा करणार सोना बुड्ढा होय तो मरते रोते जाणार रडत जाय. ही सार सोडणं ही वैभव आपल्याला ही मठ दिसतो नाही मठात. ही मठ आमचं आहे वाटते. मठात आई म्हणजे महाराज म्हणजे दुसरा महाराज येते, ही सासू मिली की दुसरी सासू येते. हे सारं चक्र बदलणार आहे. न बदलणारा तो आत्मा ईश्वर आहे आणि त्या आत्म्याशी संलग्न होण्याकरता त्या साधना आहे. या मुखान तुम्हाला महाराज सांगतात की येणे मुखी तुझी वर्णी पुन्हा भगवता या मुखान तू दिलाय त्याच्याकरताच माझ्याकडून घडीला विश्रांती घ्यायला त्याच्याकरता काय कर तुझी अशी एक मला शक्ती आशीर्वाद दे की संतांचा आणि देवाचा आशीर्वाद जोपर्यंत होतो मिळतो. जरी भक्ती केली की मनापासून होत नाही, लौकिक भक्ती होत्या. जर खरी भक्ती करायची असेल तुकोबऱ्या संतांची आणि देवाची तुकोबऱ्या देवाला विनंती करते भगवंता
ही काम करा, ही मुख तुम्ही दिलाय कशा करता बघून तर तुकोबराय सतत भजन करतो. दीनदत्त हाची धंदा गोविंदाचे वाडे, सतत भजन करतो. ते करत असताना आणि देवाला मागणं काम आता तुम्हाला सांगतो आमच्या तुमच्या करता. आम्ही तुम्ही भजन करत नाही, आम्ही तुम्ही बिनमुख आहे याच्या करता तुकोबराय देवाला सांगतात की येणे मुखी तुझी वर्णन सदा नाम घोष करो हरि सदा नाम घोष नामचिंतनासाठी विघ्न निघून जातात आणि विघ्न अंतकरण पवित्र त्या पवित्र अंतकरण नामचे सदा नाम फल काय त्याचं तिने सदा चित्ता समाधान चित्त स्थिर चित्ताचे आसन उपग्रह चित्ताचे आसन घातलं. चित्ताचे आसन तू का करतो चित्त स्थायीवर नसेल मी तीर्थला जाता नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी किती तीर्थ करा जर चित्त नामावर नसेल जर स्वरूपावर नसेल मी कोणाही ओळख नसेल किती तीर्थ करा हाय दिसेल त्याचं फळ काय नाही. नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तर शेतात काम करा. बरेचसे लोक सावता मला शेतात काम त्यांची पुण्यतिथी आहे ना शेतातलं काम सोडलं नाही पाणी पाजायला सोडलं नाही खुरपाय सोडलं नाही काही व्यवसाय सोडला नाही व्यवसाय कुठे गेली नाही. ती पण सावता महाराज तुम्हाला सांगतो चित्तामध्ये देवाला जाणून सावता महाराज चिंतन करत असताना आज ती शेती तयार सावता महाराज काम देवत आहे. माऱ्या सावत्या सफरपू लागे नरहरी सोनारा घडकू चित्तामध्ये देव होता. चित्तामध्ये देवाची जागृती होती. चित्तामध्ये देवाची तो काम करा जरूर शेती करा. सज्जन कसं या लागे मग सज्जन कसा होता हा कसा तुम्हाला कसा धंदा करायचा मौसाचा धंदा सोडणार. चित्तामध्ये कोण आहे तो असल्यामुळं वजन करायचं चित्तात परमार्थ करायचं. महाराज सांगतात की सदा नाम घोषी करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान फळ काय सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्वय ढोलकशील. आनंदामध्ये आनंदाच्या ढोल आनंद तर आनंदामध्ये तुम्हाला सांगतो कोरे आनंदाने जीवन जगली आणि ते जीवन जगण्याकरता आम्हालाही तुम्हाला जगण्याकरता हे तुम्हाला सांगतोय कीर्तन भजन या ठिकाणी सप्ताचार आहे हे तुमचा उद्धार करण्याकरता तुम्हाला सांगतो. आपल्या उज्जैनगिरी महाराजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण म्हणा गाथा भजन म्हणा त्याच्या पायाघाटात त्याच्यावर तुम्हाला आपले नाथ बाबा इथं आलेले हेही तुम्हाला सांगतो. हेच मार्ग हे कधीही सोडू नका. या मुखांकाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं या मुखात दुसरं काय भरला या मुखात नामाविल मुख सर्वाचे ज्याच्या मुखामध्ये नाम नाही सापात सर्व घेऊन भक्ती जर नसेल नामचिंतन नसेल एक दिवशी किती बी तारुण्य असले दिवशी मरायचंय याची माती होणार आहे हे आपल्या संघ येत नाही. हे जुना कपडा आहे जसं जुना कापून दुसरा घेतो ना भगवंत काय करतो हा हे शरीर सोडून आपल्याला पुढे जातो आणि पुढे जात असताना मन काय करते माहिती जसं वारा फुलाचा श्वास घेऊन जाते मन हे केलेलं कर्म चांगलं कर्म चांगली वाईट हे निश्चित दोन कर्म आहेत. निश्चित कर्मामध्ये कधी प्रवृत्त होणार निश्चित कर्म उद्या करायचं उद्याच राहू दे. चांगली कर्म आज करायचे आज भांडण करायचं आज उद्या सारा चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. महाराज सांगतात की येणे मुठी तुझी वर्णी भगवंता तुझं नाम तुझं गुण मी वर्णन करा. भगवंताच्या गुणाचं नामाचं जर वर्णन केलं ना वाणी पवित्र होती आणि ती म्हणे पवित्र ते कुळ पावन देशी जेथे हरीचे दास जो अच्युत सर्व काळ वाणीमध्ये एक प्रकारची शक्ती येते. शरीर तुम्हाला तो आज आहे उद्या नाही आज तारुण्य अगदी माझ्या त्या उद्याच्याला म्हातार उद्याच्या दाखवा घरी आमच्याकडे भरते तुमच्या एकदा म्हणायचं
सावधान राहा, उद्या काय होते सांगता येत नाही. की माझं घर हे शेत माझं हा आहे करा, सोडायचं नाही, सोडून बाहेर जायचं ही करायचं, पण समजून काय कळल्यानंतर दुःख होत नाही. याच्याकरता महाराजांनी काय माहितीये का, आम्हा तुम्हाला हे नेमकी तुझी वर्णी गुन्हा कोणता माझ्या ह्या मुखान तुझं नाम मला वर्णन करता यावं आणि त्यात प्रेम पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, नाक नाही चांगली मोती घातली त्याला सोबत, नाकाविन मोती उभ्या बाजे. जर प्रेम नाही ती भजन केलं, प्रेम नाही ती यात्रा केली, प्रेम नाही ती सत्यात आलो, या ठिकाणी बसलो, जर प्रेम नसेल तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी केलेलं सार निष्फळ काय नाही. एक वेळा कबीरदास महाराज एक व्यक्ती विचारायला, महाराज भक्ती कशी करायची, भक्ती कशी करायची सांग. तर कबीरदास महाराज इकडं वारग्याचं घेऊ कांद्याचं रूप इकडे काढले आणि इकडे लावले. ऐसा भक्ती करा, ऐसा भक्ती करा. संसारावर जे प्रेम आहे, जे बायकोवर प्रेम आहे, जे मुलावर प्रेम आहे, जे शेतावर प्रेम आहे, हे सर्व प्रेम काय करा इथं घाला. आणि इथं घालून जसं चोका वेळा सावता महाराज अनेक संतांनी प्रेम इथं घालून सारे संसार केला, शेती केली, पण त्याला कधी सोडून गेले. अंतकरणामध्ये देवाची प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, आवड पाहिजे. आवडीने भावे हरिनाम येशी तुझी चिंता कशी. आवड जर नसेल काय काय भजन करतात तुम्हाला सांगतो. लोकांनी बघा आम्हाला काय काय चांगला हरिपाठ म्हणतो, काय नसते बाबा. हे लोकांनी बघण्याकरता नाही, आपण करून आपणच बघायचं, आपण ते जाणून घ्यायचे. भगवंताचा आनंद भक्ती आपण करून आपण ते जाणून घ्यायचे. आपणच देव व्हायचंय, देव होऊन देवाचा आनंद घ्यायचा. ही भक्ती अशी आहे की तुम्हाला त्यात प्रेम नसर महाराज सांगतात ये नेमकी तुझी वर्णी नाम काहीशी देही प्रेम करा. भगवंता नामचिंतन घडावं आणि नामचिंतन घडून तुझ्याविषयी अति प्रेम, जसं मुलावर राहायचं प्रेम असतं, गाई वासरावर प्रेम असतं, तसं देवाविषयी तुम्हाला घडावं म्हणतात. आम्ही बायकोविषयी रडतोय, नवऱ्याविषयी रडतोय, पैशाविषयी रडतोय, काय तरी निष्कामविषयी रडतोय. हे कधी जाणारच आहे, ही माती मोल आहे, न जाणारा ईश्वर आहे. त्या ईश्वरचा कदा जोर रडला मग त्याचं जीवन कृत्य झालं. याच्याकरता महाराज सांगतात की या मुखान मला विठ्ठल 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 विचार करावं आणि ते प्रेमान पाहिजे. प्रेमान भावान भक्ती करता डोळ्यात पाणी आलं पाहिजे. येणे मुखे तुझी वर्णी गुणावती, येणे मुखे तुझे वर्णी गुणावती, येणे मुखे तुझे Deus.
कृपा झाल्याची भजन, त्याची कृपा झाली वारी घडत नाही, त्याची कृपा झाली त्याच्या कृपेवर काय झाडात पार राहत नाही. हे नेमकं तुझे वडले गुणनाम आयशे दी प्रेम काय कळा. प्रेम बरं का, प्रेमाचे अनेक व्यभिचारी पण व्यभिचारी इकडे तिकडे इकडे तसे, पण देवावर एकदा प्रेम झालं आवडी जन्माशे ही असे पंढरशी गात जागा गात जागा गात जागा गात जागा शंकर परमात्मा पहिली वारी केली. शंकर परमात्मा पंढरपूरला आले आणि आल्यानंतर इकडे पद्मावती तळीकडे पार्वती बाजूला सोडलं. पुढे तुम्हाला सांगतो त्या नरहरी सोनाच्या मंदिरासमोर बजरंगबलीला त्याच्या नंदी स्थापन केला आणि गणपतीला आतमध्ये गेल्यानंतर गणपती स्थापना केली. भगवंताकडे प्रेमान नंदी शंकर परमात्मा आणि आल्यानंतर भगवंता तुम्हाला सांगतो डोक्यावर घेतो गात जागा गात जागा मी मला विठ्ठला. विठ्ठलाला काय मागायचं? हीच खंड्या कापूस होत्या. व्यवहारला काय मागू नका आणि व्यवहार देणार. साधू होत नाही. साधू कधी व्यवहार तुम्हाला सांगतो काय देणार नाही. व्यवहार खोटा सांगणार आणि खोट्यावर बाहेर पडण्याचं मार्ग. साधू संतांचे नटिका व्यवहार सर्व संसार वाया येईल जरा दुःख बांधवडी आया संसार विचार हे संतांनी हे चुकीच करतो. शंकर परमात्माला प्रेम देऊन डोक्यावर घेतली. अजून बघा तो मूर्ती डोक्यावर शंकर नंदी शंकराची मूर्ती आहे. मी काय सांगू पाहिजे का, भगवंताकडे जर प्रेमाने गेलं पण कुठल्या निरावर कानपत्र झाले कानपत्र जो पण चंद्र सूर्य आहे तो पण त्याला अमर केलं महाराज. जे लोक शरण गेले ना त्यांना अमर केलं. याच्याकरता महाराज सांगतात की नेमकी तुम्ही आम्ही सर्वांनी या मुखान भगवंताचं चिंतन करून भगवंताला प्रिय होऊन भगवंत आपलासा करून आपल्याला जसं एखादा आपली जमीन आपल्या नावाला येतील. भगवंत आपला जर कशाची भीती नाही, चोराची भीती नाही, मरणाची भीती नाही, कॅन्सर हो द्या, लकवा हो द्या, कुठलाही रोग हो द्या. ज्ञानी पुरुषाला कधी बाधा करणार तो. ज्ञानी पुरुष अगोदर समजा सोडून द्यायचा. हे मी नाही आत्मा मी आत्मा आहे, मी सच्चिदानंदची आत्मा आहे. त्या ठिकाणी जाऊन अगोदर पोचा माणसं लाता खाऊन जाऊन येत ना. लाता येमाची वाढी ती तोडी ती जोडी ती निष्ठोर येमाची किंकर अगोदरच तयारी करावी. ही घर माझं नाही, घराचं मी नाही, बायको माझी नाही, मी बायकोचा नाही. अगोदर तयारी करावं. एक दिवशी आपल्याला बाहेर जायचं अगोदर तयार करणं हे तुम्हाला सांगतो संत तयार करणं. जसं शिक्षक तुम्हाला मुलांना विद्येचा अभ्यास देतात अगोदर परीक्षेच्या अगोदर तसं संतांनी तुम्हाला सांगतो अगोदर तयार केली. ही सारं खोटं आहे, दिसणार सारं खोटं आहे, नसणार आहे. एक परमात्मा खरं आहे आणि त्या परमात्मा मुखानं नामचिंतन करा. चित्त शुद्ध होईल आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर त्यात पांडुरंगाची वस्ती पांडुरंग आपल्या हृदयामध्ये येतील आणि तुम्हाला कसल्याही प्रकारची बाधा न करा रे भक्ती वीर कामा सोडे माफासुनिया. मरताना तुम्हाला बाकी कुणाला दिसत नाही. त्या ठिकाणी भगवंत काय माहिती का, या जीवाला जवळ करून जसं आई मुलाला मांडीवर एकदम लढाई म्हणून शांत होते त्या देवरूपी आई त्या
भक्ताला जवळ करून साऱ्या दुःखाला दूर करून ती लटकाय आपणाची देव होईल माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव स्वतः अगोदर देव होतो संसार चांगला करतो भक्ताचा मागं फुलं उभा राहून माझं सावता मागचं तसं जनाबाईचा अनेक संतांचा संसार मागं करून यांची आगोलमध्ये वर्णन केलंय गोरा कुंभार म्हणा हे साऱ्या संतांचा संसार अगोदर केला आणि केसाला धक्काला लावता तुम्हाला चंद्र आजपर्यंत त्यांची कीर्त्यामध्ये माझ्या विठोबाचा कैसे माझा विठोबा कसा आहे मी ज्या भजन करायचं तो विठोबा कसा माहिती आहे का त्याचा प्रेम भाव वेगळा की व्यवहारिक प्रेम करतात वरवर प्रेम असते तुम्हाला सोडून आम्ही काहीच करताना साथ करतात महाराज आपल्याला न सोडून काम न करणारा एक विठोबा आहे माझ्या विठोबाचा कैसे प्रेम त्याला घरात जेव्हा सकाळी संध्याकाळी तुम्हाला दर्शन घ्या आणि हृदयामध्ये साठवून शेतात जावा शेती करा अनेक म्हणतात उंची उंची काय निर्णय दैत्या घरी लक्षी पडला असे गुलागी रोहिदासासाठी कबीराच्या मागे शेडे सज्जन कसे हृदयामध्ये साठवून संसार केला संसार सोडायला नाही संसार तुम्हाला सोडून गेला ते सगळं वाट कुठलं नाही जगात तिकडे घराकडे नाही तिकडे इथं राहून पाण्यात नाव चालतील पाण्याचा आधार घेऊन परतीला जायचंय संसार हे पाणी संसारचा आधार घेऊन आपल्याला जसं नाव परतीला जाते तसं पुढे जायचंय आधार याचा घेतलाच पाहिजे त्याचा आधार घेऊन महाराज सांगतात की परमात्मा असा आहे देव होतो आणि देव होऊन तुम्हाला संसार आपली काही बाधा होत नाही आणि शेवट मग जास्त लपटला का नाही ईशा म्हणून समजतात मूर्ती संसाराचा जास्त लटकला माझी मुलगी माझा पोरगा माझं 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 मन बसला नाही त्याला बरोबर त्याची टोल्यात हल्ल्याचे कोण तुझा आहे सांग ना नवरा तुझा आहे नवऱ्याची सोडून जाईल बायको तुझे कोणीच नाही या जगात ते खोटी लोक अडकले नाही म्हणून मला जोड आणते कोणी सोडायला नाही संसार या असावे भजन करावे वेळोवेळा भजन प्रचंड दोरे वस्ती करू वस्ती आला प्रांत काळी देशापर्यंत असावे जोपर्यंत आपले प्रचलित दोरे ना तोपर्यंत जसं वाटसर येतोय आपल्या घरात मुक्काम करतोय सकाळी उठून जातोय घराचे असेल नाही ते कोणाचे असेल तर तसे एक विषय माणूस होतो संसारात असं राहू वस्ती करू वस्ती आला प्रांत काळी निघून गेला देशापर्यंत असावे संसारी प्राचीनाची दोरी पक्षी अंगानी उतरती
आपल्या घरात निघून अशी तयारी करा. मला सांगा येणे मुखान नामचिंतन करा. भगवंताचं नामचिंतन करून भगवंत तुम्हाला वश झाल्यानंतर काय माहितीये का, त्याची कृपा झाल्यानंतर हा संसार काय माहितीये का, प्रत्येक झालो इच्छा केली ते पावलो, प्रत्येकच झालं जीवन सफल झालं. त्याच्याकरता येणे मुख्य जीवन नाम त्याच्यामध्ये प्रेमानं वचन करावं, प्रेमानं वाढले जावे, प्रेमान कीर्ती आपल्या करावी, प्रमाण पाहिजे, प्रेमानं अगदी प्रेमान भरणं की आपलाही भांडवल घराचं भांडवल आपण नाही या ठिकाणी बसलो. हे केले चिंतन तुम्हाला तुम्हाला मलावी गेले मलाच्या टायमाला स्मरत करा. ती काय बाकी कोणी मदत करणार याच्याकडे प्रेमान आवडीन भावान तुम्हाला तो संध्याकाळी झोपताना राम नामाचा जप करावा आणि जप करून झोपा. गाढ तुम्हाला सांगतो आनंद झोप लागतो. सकाळी उठून तुम्हाला दिवसभर शेतातलं काम करा, काम व्यवस्थित होईल आणि केलेल्या कामाला यश येईल. झोपताना झोपा, झोप चांगली येईल. कामामध्ये कामा याच्याकरता ही भक्ती केली, चिंतन केलं, ज्ञान दृष्टी ती ज्ञान दृष्टी. मग ज्ञान दृष्टी आता त्या दृष्टीने देवाला पायातून सूचना डोळे ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही घेतला आणि ज्ञान दृष्टी आणि त्या ज्ञान दृष्टी स्वरूपात जर दर्शन झालं आपल्या स्वरूपाचं गोकुळामध्ये ईश्वरी मातेला आपल्या स्वरूपात दर्शन झालं. कृष्ण तुम्हाला जेवण मागायला जेवण खेळायला त्यांच्या अनंत ब्रह्मांड उदरी हरिया नामचिंतनाची शक्ती ही भक्ती शक्ती असा असणार निर्गुण परमात्मा त्या परमात्म्याला पाहण्याची दृष्टी देव देतो. ज्ञान दृष्टी त्या दृष्टीने किती जरी वेळा आम्ही बघितलं त्या दृष्टीने दिसणार साधन असणार
सारे नाश पावणार आहे. आणि ज्ञान दृष्टीने जे कळतं, ज्ञान दृष्टीने ज्याला बघतो ती स्वरूप म्हणतात, त्या स्वरूपाला कधीही नसणार. येणं नाही, जाणं नाही, बसणं नाही, स्वयं परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या भेटीला तुम्हाला सांगतो भगवंताचं चिंतन करून, जसं शेतामध्ये आपण नांगर आणतात, पाणी घालता उन्हाळ्यात, तसं जमीन स्वच्छ करून आणि शेवट पावसाचं लोकसाचं पेरता शरीर एक शेत आहे. या शेतामध्ये पाप आणि पिकं उठतात. तुम्हाला जर पुण्य पेरायचं असेल नामचिंतन करून अंतकरण स्वच्छ करून घ्या. बाकी किती खाल्लं तर तुम्हाला जो खायची इच्छा होतीच, किती बघितलं बघायची इच्छा होतीच. आता शेवट नाटक बघूया, पुन्हा दुसऱ्या दिवशी पाणी बघायची इच्छा होती. पण एकदा देवाचं त्या दृष्टीचं दर्शन झालं त्या ठिकाणी कुंडली हवा कृष्णीची, त्या ठिकाणी म्हणणं संपलं, बोलणं संपलं. तुका म्हणे वाचा राहिली कुंती तर पुढे झाली चित्त समाधान. डोळ्याची तृप्ती झाली. डोळं कधी तुम्हाला सांगतो बघायचं संपलं डोळे, डोळे भरून या पाय तुझे मुखम, भगवंता ज्ञान दिलं आणि भगवंताची कृपा झाल्यानंतर त्या भगवंताचं स्वरूपाचं दर्शन झालं. त्या स्वरूपाचं कधी नाचता काय बोलूया. इथे लोकांना कोणी शिवी कोणी चांगलं म्हणेल, कोणी महाराज म्हणेल, कोणी चांगलं म्हणला म्हणेल, कोणी वाईट म्हणेल. त्याचं माझं हेही नाही ते नाही. तुकाराम महाराज मला हे चांगलं म्हणले नाही आणि वाईट म्हणले, दोन्ही पासून आली हे ज्ञान आहे. ही शक्ती नामाची आणि ही शक्ती येण्याकरता तुम्हाला सर्वांना मात्र आपण ज्या ठिकाणी राहिले ते ठिकाण आपल्याला वस्ती करण्याची वस्ती. आधी 1 दिवस 4 दिवस 5 दिवस कुणी वर्ष राहील, कुणी 2 वर्ष राहील, एक दिवशी वस्ती सोडायची आणि सोडायची. आपण नामचिंतन करा आणि नामचिंतन करून भगवंताची कृपा झाली की ज्ञान 100% होते मनापासून झाले तर. आणि ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञान देखील देवात दर्शन झालं तर त्याची सरली जन्मायच नाही म्हणा, जन्म खंडित जन्म. अशामुळं भगवंतानी कृपा केल्यामुळे त्याची सरली येर झाला सफळ व्यापार सफळ करावा. व्यापारामध्ये नफा व्हावा, तोटा कधी करून घेऊन येईल. नफा कोणता? यात्रा किती केल्या, देवा दर्शन किती केलं, दान धर्म किती केलाय, देवाकरता किती राबलाय, हा नफा आहे. देवाकरता कधी गेला नाही. त्यावेळेला यमदूत विष्णुदूत चला म्हणला इकडे ह्या बाजारात इकडे खाली देतात. त्याच्याकरता विनंती व्यापार चांगला करा, जेणेकरून जेणे आपल्याला शरीर दिले, जेणेकरून आपल्याला त्या भगवंताला बघण्याची दृष्टी शक्ती तो देतो आणि त्या दृष्टीने भगवंताला पाहून त्याचं येणं संपलं, त्याचं जाणं संपलं, माझं आनंदात विलीन होतोय. आणि याच्याकरता महाराजांचे डोळे भरून या पाय तुझे मुख भगवंता तुझं मुखानं नामचिंतन करीन आणि नामचिंतन झाल्यानंतर तुझी कृपा झाल्यानंतर तुम्हाला ज्ञानदृष्टी जर दिला त्या ज्ञानदृष्टीने माझं स्वरूप पडलं. माझा पाय, माझी छाती, माझं डोकं, माझं डोळं, माझं म्हणणारा कोण आहे तिथं जायचं आहे. की माझं पोट दुखतं, मी दुखत नाही. तिथं जाण्याकरता भगवंताची भक्ती करून ती दृष्टीच आपल्याला यावं लागेल. ती दृष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझं तिथं जाता येत नाही. ह्या डोळ्यातून आम्ही 1000 यात्रा केल्या, 1000 हे केलं, तुम्हाला काय उपयोग नाही. तुम्हाला ज्ञानदृष्टी जर मिळाले का त्याचं कार्य संपलं. याच्याकरता महाराज सांगतात की डोळे भरून या पाय तुझे मुख भगवंता. मग काय माहितीये का, तू ज्ञान दिला त्या ज्ञान दृष्टीने काय तर तुझं मुख पाहिजे म्हणजे भगवंताचं आत्मा कळला संपलं झाले. मरण नाही, जन्म नाही, पण ज्ञानी कोणी कधी आठ स्थित समाधीच तसे केशव, समाधीच तसे केशव स्थिरपणे बोलतोय, खातोय, पितोय, चालतोय, पण त्याचं चालणं वेगळं, बोलणं वेगळं. पाय चालतात मी चालतो,
हात देवाला घेऊन करता मी करत नाही, डोळं बघते मी बघत नाही, माझे डोळ्यानं काम दिले काय माहितीये का, हे बाहेरच बघायला, हे डोळ्याला मुखाला काय माहितीये का, हे काम दिले तुझं नामचिंतन करण्याकरता, ही माझी आहे ही आपल्या आपलं करते. देव भगवंताला संतांना ज्ञानीपुरीला काय नसते, पंतप्रधान पुण्या मुंबईला आहे, दिल्लीला, आणि पंतप्रधान प्रत्येक जिल्ह्यात एक खासदार आमदार आहे, सारं त्याच्यासाठी काम चालतंय. पण करणारे कोण आहे हे पाय म्हणा काम करतो, आत्म्याच्या स्थितीत डोळं आत्म्याच्या स्थितीत बघतो. आत्मा गेल्यानंतर मड्याला डोळा असतात का नाही, मड्याला कान असते, डोळा असते, बाबाला ग बाई कुठली बघते, आत्मा बघणारा गेलाय, तिथं जायचं आपलं भक्ती जगात करायचं माहितीये का, तिथं त्या भगवंताचं चिंतन करून भगवंताचं एक रूप होऊन भगवंताला आपल्याला कृपा केली. त्याला जर पाहिलं तुम्हाला सांगतो, त्याला त्या ज्ञानीपुरुषाला माझं पाय काम करते मी करत नाही, हात काम करते मी करत नाही, डोळं काम करतात, डोळं बघायचं काम करते, हात देवाला घेऊन करते, पाय चालायचं करते, तुम्हाला सारायची पलीकडे तो आत्मस्थिती ज्ञानीपुरुष. पण त्या ज्ञानीपुरुषाकडे तसं होण्याकरता आपल्याला तसं होणार नाही. या जन्मात थोडं, त्या जन्मात थोडं पोरायच्या 8वी पिढी तसं थोडं सावकामाराची कुंडीत म्हणजे ह्या सांगोलकर वस्तूचार एका वर्षात किंवा 10 वर्षात 12 वर्षात नाही, 12 वर्षात एक तप होते. 12 वर्षे मनापासून येऊन बसणार बघा, कुणी बोलवायची गरज नाही, कुणी पट्टी मागायची गरज नाही. आपल्याला कळून आपला मालक हेच आहे, आपल्या संग येणार हेच आहे, आपल्याला याच्याविषयी कुणी सोडणार नाही अशी परिपूर्ण निश्चय करतो. या या आणि तुम्हाला सांगतो सावता महाराजची कृपा झाली, नागदेवरायाची कृपा झाली, अनेक संत उज्जैन माझी कृपा झाली ना, तुम्हाला सांगतो जीवन सफल यात्रा होईल. यात्रा सफल करायची त्याची मुलं झाली, 4 पिढीची लग्न केली, पोरीची लग्न केली, काही संघ येणार आहेत, नातवाड संघ येणार आहेत, येणारा बाबा आहे याच्याकरता डोळे भरून या पाय तुझे ज्ञान घ्या, आणि ज्ञान रूपी डोळ्यात त्या भगवंताचं दर्शन घ्या. डोळे भरून या पाय तुझे मुख, तेची माझं सुख दे, तेच सुख, दुसरं सुख नाही. दुसरे बाहेर अनेक सुख आहेत, हे सुख आहे सात्विक राजस तामस. सात्विक सुख देवाकडे येते आणि त्या देवाची प्राप्ती करून देते, ते सुख द्या. तेची माझं सुख दे, का डोळे भरून या पाय तुझे मुख, ते माझं सुख दे. आणि कानानं काय करीत माहितीये का, कान भरून आणि कान भरून भगवंताचे कीर्तन, कान भरून भगवंताला लीला याचं वर्णन करावं. कानाची तृप्ती होती, डोळ्याची तृप्ती भगवंताचं दर्शन होते. हे पांडुरंगाचं दर्शन म्हणजे अदृश्य एक शक्ती आहे, ती शक्तीचं दर्शन तुम्हाला तो नामचिंतन भक्ती ती शक्ती आपल्याला प्राप्त होते. ती शक्ती कान भरून या तुझी कीर्ती विश्रांती विश्रांती कुठेच नाही. रात्र विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ काम लोकनी पाठी रागदे वडाळ गाऊन शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ शरण जाऊ सदैवाचा. विश्रांती कुठेच नाही. मग भगवंताचं गुणगान केलं, भगवंताचं गुणगान ऐकलं, त्या ठिकाणी विश्रांती कुठेच नाही जगामध्ये. एकच तुम्हाला सांगतो, पंढरपूर या ठिकाणी विश्रांती विसावाचा ठाव आहे. या ठिकाणी त्या भगवंताला पाहून, त्या भगवंताचं गुणगान गाऊन, त्या भगवंताची एक होऊन जो मध्ये होय अन्याने शरण त्याचे निवारी मी जन्मन, जो मला अन्याने शरण झालाय
आणि या जन्म आणि मरण निवारणी माझी काय माहितीये का, माझी शक्ती देऊ शकतो. याच्याकरता कान भरून की तुझी सर्वांना विनंती, संध्याकाळी कीर्तन लावा, संध्याकाळी तुम्हाला अभंग लावा, संध्याकाळी झोपताना अभंग ऐकून झोपा, झोप चांगली लागते. संध्याकाळी मरताना तुम्हाला होतो भगवंताचं नामाचं एक दिवशी जायचं आहे, मरताना आम्हाला तर जायचं, तुम्हाला जायचं एक दिवशी सोडायचं आहे. त्या अगोदर तयारी करायची, सार भगवंताचं चिंतन करा. टीव्ही कशा करता घरात, ही लोक नाचते हे बघण्याकरता नाही मला. टीव्ही याच्याकडे सात्विक कार्य ऐकायचे, सात्विक कार्य, या कार्यामध्ये आपल्याला समाधान मिळते, या कार्यामध्ये देवाची भेट होते, देवाचं दर्शन होते. आणि यासाठी केला होता, याच्यासाठीचे भजन आहे, याच्यासाठी पूजन आहे. नवरा बायको सतीपती म्हणून हाताला हात घालून कबीरदास महाराज, नामदेव महाराज संसार करून संन्यास होऊन गेले. संन्यास लग्न करून सतीपती कोणी कन्यामध्ये सतीपती म्हणून संसार केला. पण संसारात तुम्हाला होतो जसं जळी माझी पंपत जळी असून आयुक्त, त्याचा मुक्त व्यवहार स्वार्थ ही मुक्त पुरुष आहेत ना, या संसारामध्ये राहून तुम्हाला सांगतो संन्यासी ब्रह्मचारी होऊन तुम्हाला सांगतो निघून गेले जायचे. याच्याकरता महाराज सांगतात की भगवंत लग्न कशा करता करायचे, एकामेकाला हाताला धरून नदी पार करायचे, संसार पार करायचे, मजा करण्याकरता. पोरं आले तर पोरांना खूप शाळा शिकवा, दाता खावा, हे शाळा जरूर शिकवा, शिकवणे तुमचं कर्तव्य. लग्न करणं हे कर्तव्य, लग्न करावंच लागेल. करू नका म्हणणं नाही, कराय म्हणणं. तुम्हाला सांगतो लग्न करावंच लागत आणि करावं लागेल म्हणणं नाही. ज्याला तुम्ही तारण्यामध्ये विषय वाचणार ती तृप्त होण्याकरता मुली असो मुलगा असो लग्न करणं गरजेचं आहे. हे विचार होणे याच्याकरता लग्न करा, सतीपती मला हाताला हात धरा आणि सिनेमात जाऊ, हाताला धरून पंढरपूर 4 धाम करा, 12 ज्योतिर्लिंग करा आणि अंतकरण भगवंताचे चिंतन करत करत हरे राम 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 भजन करतो आहे, भजन करत पंढरपूरला जा. याच्याकरता तुम्हाला सांगतो आपण दोघं म्हणून हे करून एक दिवशी आपल्या जीवनाला पूर्ण पुढे द्यायचं. याच्याकरता कान भरून ऐकी तुझी कीर्ती ते म्हणजे विश्रांती दे देवा. आणि वाहे रंगी टाळे नाचे न उदास, रंगी टाळे शक्ती द्या. जसं मीराबाई तुम्हाला सांगतो पायात चाळ बांधून हातामध्ये चिपळी आहे द्या आणि तुम्हाला सांगतो एक बेफाम होऊन लोकलज्जा सोडून लोक काही मीरा गैरी बावरी बाप फुलं नशी लोक निंदा करतात, असे बोलतात तसे बोलतात. मी पंढरपूरला गेला तर ते निंदा करतात, नाही गेलं तर हे करंट एक जात नाही. लोकाला दोन तोटाचा सापात वारून काय हे लोक दोन तोटा येतो, कधी चांगलं म्हणतील कधी वाईट म्हणतील. याच्याकडे बघा आपलं हित कशात आहे तुम्हाला सांगतो, त्या हिताकरता आपुल्या हिताकरता आपण जागले, आपुल्या आपण करा सोडून आम्ही बांधून गेलेले आपल्याला सोडून. तुकाराम मला सांगतात की हातानं माझ्या कामाची शक्ती भरपूर देईल, तुका म्हणजे शक्ती दी आणखी
भगवंताचं तुझ्या नावात नाचण्याचं जसं मीराबाईला शक्ती दिली, मीराबाई तुम्हाला भर बाजारात भजन चालू केलं, भर बाजारात भजन चालू केलं तर लोकांनी काय म्हणे, मीरा लोक काही मीरा गहिरी बावरी बाप काही पुलिनाशी बाप बघा घुंगरू बांधून लोक म्हणले मेरा येडी झाली महाराज. भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंत आपला सांगून भगवंत सोडून मेरा नाचत होती. आणि तुम्हाला सांगतो बापान काय केलं, आपला पुरा असेल 7 जन्माला पोटी आलं तर त्याला महाराज बायकोला सांगितलं राणीला एक काम कर, गेल्या 20 दिल्यानंतर हे नामचिंतन करणारी मीराबाई आणि 20 तुम्हाला शेतो मीराला बाईला 20 का पालन केलं भगवंताच्या कंठाने. भगवंत आपला कैवार येतो, भगवंत आपलं काम करतो. याच्यानंतर एवढं नवून मीराबाईच्या घरामध्ये एक भंगीर बाई झेंडा सांगतो. आणि असताना तुम्हाला ते विषय आजारी पडली आणि आजारी नामाची शक्ती बघा, भक्तीची शक्ती बघा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्हाला संतांची संगत टिकते. छत्रपती शिवरायांना तुकोबरायाची संगत आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या राजाला कधी बाधा होता. मीराबाई तुम्हाला सांगतो त्यांच्या घरामध्ये भंगेची बाई असताना एक दिवशी आजारी पडली घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला मुलाला पाठवलं, मुलगा आला, तुम्हाला राजवाड्यात प्रवेश केला आणि समोर तुम्हाला सांगतो मीराबाईला बघितलं आणि संडास साफ केला, घरी निघून गेला. त्याचे एक असे तुम्हाला कामानामला लज्जाना शंका, कामातून झालेला माणूस काय करेल काय सांगते. काय काय लोक आता व्यभिचार करतात, फाशी होते माहिती असते परंतु फाशीला जातात तेव्हा अशी मीराबाईला त्या मुलांना बघितलं आणि बहीण त्याची वासना बदलली की हिच्याशी लग्न करावशी इच्छा झाली. आता न होतो न वयस ही राजकन्या ही म्हणजे असं कधी जोडायचं का, तरी बी वासना ही हलकट आहे. माझं वासन्यांबरोबर त्याला घाला गाठला आणि त्याची तळमळ आतून चालू झाली. आणि चालू झाल्यानंतर तुम्हाला परिस्थिती अशी झाली, तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तिथं त्याचे साहित्यात टाकलं आणि टाकून झोप बसला. नाराज झाला. आई म्हणले काय झालं, म्हटलं काम कर, काम कर, मला लग्न करायचं. आणि कन्या बघावं लागलं. या बघितली तसं काय लग्न करतो, तुम्ही कन्या बघितली कुठं बघितली, राजवाड्यात. ती बाई तोंडावर हात तोंड टाकली. बाहेर शब्द जर पडला ना मलाही फाशी होईल तुला फाशी होईल, ही राजकन्या ही होऊ शकत नाही. लग्न केलं तर हेजेच करणार. ती बाई नाराज. आता काय मुलगा जातोय, मुलगा गेला तर हरकत नाही, पण राजवाड्यात जर माझा मुलगा जाऊन कळल्या तर त्या फाशी दोघाला विचार. गंगेची बाई सरा कामाला गेली आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगतो एकदम चेहरा पडलेला. संत अंधकरणावर जातात.
देव समोर आलेली व्यक्ती ह्याची अंतकरणामध्ये काय ओळखून घेतात. साधू संत तुम्हाला सांगतो, एकदा नाथ महाराजांनी एक माणूस दीक्षा घ्यायला गेला. दीक्षा घ्यायला गेल्यानंतर नाथ महाराजांनी पाणी मागितलं. समोर माझं पाणी आणणार नाही, त्याचे मनात आणतो, त्याला दीक्षा दिली नाही. अंतकरणामध्ये भाव किती आहे याचा, भक्ती करण्याचा भाव किती आहे, किती दांभिक आहे तुम्हाला सांगतो संत जाणून घेतो. त्यावेळेला तुम्हाला सांगतो मीराबाईला त्या बंग्याच्या बाहेर बघितलं आणि बघितल्यानंतर विचारलं काय नाराज, काय झालं, काय नाही, काय झालं सांग ना, तुला काय कमी आहे सांगतो. आमच्याकडे असताना, आमच्या राजवाडीत असताना तुला काय कमी आहे सांग. ती बाजूने सांगायला काय नाही, काय नाही, काय नाही. आता कसं सांगणार की माझा मुलगा तुझ्याशी लग्न करते म्हणून आवड आहे का नाही. त्यावेळेला तुम्हाला सांगतो मीराबाईला तिने सांगितलं तुला काय केसात दाखवू देत नाही, तू सांग. त्यावेळेला तिने सांगितलं माझा मुलगा तुमच्याशी लग्न. ठीक आहे करेल, काय हरकत नाही, त्याला घेऊन पाठवून दे. आता तुम्हाला सांगतो ती बाई गेली आणि गेल्यानंतर ती मुलगी तुला लग्न करायला तयार आहे. सांगितलं त्याला आनंद झाला. तुम्हाला आनंदाच्या भरामध्ये कामाचा आनंद आहे, क्रोधाचा आनंद, लोभाचा आनंद. हे आनंद टिकणारे आनंद नाही, नाश करणारे आनंद आहेत. आणि कामाचा आनंद तुम्हाला सांगतो आनंदाच्या भरामध्ये गेला. आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मीराबाई पाहिलं तुला लग्न हो लग्न एक काम कर, हे मंडप बरं का सांगोलकरांचं हे मंडप आहे, ह्या मंडपातील 7 दिवस आमच्या एका माणसाला हात लपवारला होता. 7 दिवस कीर्तन मंडपामध्ये जप केलं तर तुम्हाला हात सळ जात दवाखान्यात जातो. अंजनावली गाव आहे, त्या ठिकाणी सप्ताह ठेवला आम्ही. ह्या मंडपात तुम्हाला जर कोणा आजार असेल 7 दिवस इथं राहा पडून, इथं जेवण करा आणि नामचिंतन करा. ज्ञानेश्वरी वाचा, विठ्ठल 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 जप करा. तुम्ही जर मनापासून केलं नाही तर काय नाही की प्रसाद मिळायचा आहे. मीराबाईचं मंडप तुम्हाला प्रसादाचा मंडप होता आणि नामचिंतन करून भूमी पवित्र झालेली होती. आणि त्यात तुम्हाला पाणी नामचिंतन करणारे पवित्र संत महात्मे ज्यांनी तुम्हाला सांगतो श्रीकृष्ण नवरा केला, मी लग्न करणार आहे, माझा नवरा श्रीकृष्ण आहे, मी असा नवरा करणार आहे की जो नवरा मरतो ते नवरा मरणार पाहिजे, मरणार नवरा न मरणारा परमात्मा आहे त्याच्याशी मग लग्न व्हायचे. श्रीकृष्ण परमात्माची एक रूप झाली ही मीराबाई. 7 दिवस बस म्हणजे 7 दिवस सप्ताह आहे, 7 दिवस बसायचे. आणि आजूबाजूला तुम्हाला भाकऱ्या वगैरे ठेवले आणि इकडे तिकडे वाटलं की तुझ्यावर पडणार, तुला खास ती घातली तरी एकाग्रचित झालं. मला तुम्हाला सांगतो अंतर्मुख झाला. अंतर्मुख म्हणून तुम्हाला सांगतो आत गेल्यानंतर आतलं समजा आतलं समज संपलं, बाहेर दिसणार नसणार आहे आत चैतन्य. 7 दिवसात समाधी लागली. 7व्या दिवशी मीराबाई आली, या लग्न करून महाराज आई लग्न झालं. एवढी नामाची शक्ती आहे माणूस. नामचिंतन करणारा काम, क्रोध, मद, मच्छर, षड विकार शांत होतात. कामामध्ये काय माहिती का, षड विकारावर मात करण्याकरता हे भजन आहे, त्याच्याकरता कीर्तन आहे. अशी विकार शांत केली मीराबाईने. नामचिंतनाची शक्ती एवढं प्रेमान उभारलेलं सत्ता आहे. एक वेळा अण्णा म्हणून मला काय म्हणलं माहिती का, शांताबाई महाराज घातले आमच्या सत्तेला यायला पाहिजे, मरे पण सत्तेला एक शब्द टाकला माझे बरं का, महाराज सत्ता कधी करायला नाही, खाडं करायला नाही. आणि ह्या वडिलांना एवढी चिंता होती की आमचा सत्ता चालावा, आम्ही गेल्यानंतर चालावा, आम्ही गेल्यानंतर इथल्या लोकांना ज्ञान व्हावं, हे पवित्र व्हावे. त्यांची माझी तळमळ होती, ते तळमळीच फळ आहे. सत्ता चालला पाहिजे त्याच्यावर एवढी तळमळ होती की तुम्हाला सांगतो त्या तळमळीत ते प्रेमाची शक्ती आणि त्या प्रेमाच्या सप्तमळ्यात तुम्हाला त्या ठिकाणी पक्वा झाले, तुमचे झाले, म्हणणारे आपले नाथ म्हणून भेटले. म्हणणारे गाणारे पंढरपूरला सिटीमध्ये मिळत नाहीत महाराज काय ठिकाणी. आणि या ठिकाणी याची शक्ती आहे, ते सत्ता चालू करायची फार मोठी शक्ती आहे, फार मोठे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या सत्ता टिकवणे राहतूनच तुम्हाला मनापासून भावान तुम्हाला सत्ता टिकवायची नव्हती. ठीक आहे, शेतामध्ये जाऊन कसं मला उभा राहता येत नाही काय सकाळ शेत सकाळ झाले तरी आता काय पुढच्या वर्षी वर्ष नाही घेतोय का नाही सांगतो, कारण ध्याचा भरोसा नाही. याच्याकरता आलेले सगळे नाथ पाहून कीर्तन करा म्हणजे ठीक आहे. तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो आणि सर्वांना जाता जाता विनंती करतो की भक्ती कधी सोडू नका. आमच्या बिंदास बाबांनी वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून अखंड आयुष्यभर नामचिंतन केलं, नामाव्यतिरिक्त काय केलं नाही. आणि शेवट चांगला झाला. शेवट तुम्हाला भगवंताचं विलन होऊन मला हे जातो ते हा केलेले कार्य राहतात. तुम्हाला सांगतो वस्ती मला आजूबाजू गावात ही मंडळी आहेत, मला सर्वांना विनंती करते भक्ती सोडू नका, नामचिंतन सोडू नका. नामचिंतन सारं गेलं तर चालेल, पांडवाचं सारं गेलं पण धर्म टिकला. धर्म काय, हाची माझा हाची माझा
आपलं जीवन आत्मचिंतन करणार. ठीक आहे, त्याचा अवकाश या ठिकाणी तुमच्या जागेत भाग्य आहे. तुम्हाला महाराज बी असे मिळाले की तुम्हाला सांगतो त्यांच्या संग अनेक 10-20 महाराज येतील, अनेक विद्वान लोक येतील. नाथ महाराजचा आपल्यावर कृपा आहे. या ठिकाणी नाथ महाराज सर्वांना मिळते व्यवस्थित अभंग सोडवतात. अभंगामध्ये अर्थ काय आहे हे सर्व तुम्हाला विश्लेषण करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे आम्ही सेवाधारी माणूस 7 दिवस प्रवचन करतील, कीर्तन करतील. एक तुम्हाला त्याचा भावार्थ काय ऐकून घ्या, ऐकून तसं वागायचा प्रयत्न करा. वागून जीवन सफल करून जावं. तुमचं सर्वांचं जीवन सफल व्हावं, सर्वांचं आयुष्य वाढावं, आयुष्य वाढून भरपूर पैसा मिळावा, दारू भरपूर प्यावी. सर्वांना म्हणजे दारू बिडी गांजा हे सोडा, हे निषिद्ध आहे. दारू गांजा बिडी परिस्थिती परधना हे निषिद्ध आहे, पुरुषाला बट्टा आहे. हे सोडून तुम्ही शेती करा, तुम्हाला काही मरण चांगलं सर्वी गोपाळ कुमार. दानेश्वर बाबजी